राजकारणात दर मिनिटाला काहीतरी नवं घडतंय. बातमी कुणीही दे, पण खरी अपडेट मिळते फक्त राजकीय लाईव्हवर. 15 ऑगस्ट 1947 भारतीय इतिहासाच्या कॅलेंडरवरील तो दिवस म्हणजे गुलामीच्या अंधकारातून स्वातंत्र्याच्या सुवर्ण प्रकाशाकडे झालेली दिव्य वाटचाल. शतकानुशतके परकीय सत्तेच्या जोखडाखाली दडपलेल्या भारत मातेनं त्या दिवशी स्वाभिमानाचा श्वास घेतला. स्वातंत्र्याच्या त्या पहाटेनं देशाला नवसंजीवनी दिली, परंतु लोकशाहीची मुळं अजून खोलवर रुजायची होती. राज्यांची पुनर्रचना व्हायची होती, सीमा निश्चित व्हायच्या होत्या. तरीही इंग्रजांनी आखून दिलेल्या प्रांतांच्या चौकटीतूनच नव्या भारताचा प्रवास सुरू झाला. त्यात मुंबई प्रांत हा एक महत्त्वाचा आणि विस्तीर्ण भूभाग होता. या मुंबई प्रांताच्या कक्षेत आजच्या गुजरातमधील कच्छ, सौराष्ट्र, अहमदाबाद, बडोदा, सुरत हे प्रदेश होते. तर दक्षिणेकडे सध्याच्या कर्नाटकातील चिकोडी, रायबाग, गोकाक, बेळगाव, हुक्केरी, जमखंडी, मुधोळ, बागलकोट, धारवाड, हुबळी, गदग आणि हावेरी सारखे भाग याच प्रांतात समाविष्ट होते. विविध भाषा, संस्कृती आणि परंपरांनी नटलेला हा विशाल प्रांत लोकशाहीच्या पहिल्या प्रयोगासाठी सज्ज झाला होता. आणि मग आला तो ऐतिहासिक दिवस 26 मार्च 1952. भारताच्या लोकशाही इतिहासातील पहिली सार्वत्रिक विधानसभा निवडणूक. एकूण 268 जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यापैकी 260 जागा खुल्या तर 8 जागा राखीव होत्या. लोकशाहीची पहिलीच परीक्षा होती आणि जनतेनेही या नव्या व्यवस्थेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तब्बल 50.78% मतदान नोंदवलं गेलं, जे नव्या भारताच्या लोकशाहीवरील विश्वासाचं प्रतीक ठरलं. या निवडणुकीत काँग्रेस, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, भारतीय जनसंघ, किसान मजदूर प्रजा पार्टी, हिंदू महासभा, शेड्युल्ड कास्ट फेडरेशन आणि इतर पक्षांनी सहभाग घेतला. राजकारणातील स्पर्धा, विचारांचे संघर्ष आणि बंडखोरीची ठिकाणेही याच निवडणुकीतून पेटली. तब्बल 13 उमेदवारांनी बंडखोरी करत स्वतंत्रपणे आपलं नशीब आजमावलं. त्या काळी सांगली जिल्हा उत्तर सातारा आणि दक्षिण सातारा 2 भागात विभागलेला होता. या विस्तीर्ण प्रदेशातून एकूण 9 आमदार निवडून द्यायचे होते. खानापूर मतदारसंघातून एक खुला आणि एक राखीव असे 2 प्रतिनिधी निवडले गेले. या निवडणुकीत सांगलीच्या भूमीतून अनेक तेजस्वी नेतृत्व उदयास आले. सांगलीतून वसंतराव बंडोजी पाटील, मिरजेतून श्रीमती कळंत्री अक्का, कवटेमंका तासगाव पूर्वमधून गुंडू दशरथ पाटील, तासगाव पश्चिममधून दत्ताजीराव भाऊराव सूर्यवंशी, इस्लामपूरमधून सदाशिवदाजी पाटील, खानापूरमधून लक्ष्मण बाबाजी भिंगारदेवे आणि दत्ताजीराव भाऊसाहेब देशमुख, जतमधून विजयसिंहराव रामराव डफळे, तर शिराळा वाळवामधून सरोजिनी कृष्णराव बाबर हे सर्व लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले. परंतु या निवडणुकीचा सर्वात तेजस्वी क्षण ठरला तो सांगलीच्या भूमीतून उदयास आलेल्या एका असामान्य नेतृत्वाचा, वसंतदादा पाटील. सांगली मतदारसंघात वसंतदादांच्या विरोधात समडोळ येथील थोर स्वातंत्र्य सैनिक अण्णा बाबूराव देवर्षी मैदानात उतरलेले होते. हा सामना केवळ 2 उमेदवारांचा नव्हता, तर तो नव्या नेतृत्वाच्या उदयाचा आणि जनतेच्या विश्वासाचा कस पाहणार होता. वसंतदादांवर भरभरून विश्वास व्यक्त केला. वसंतदादा पाटील यांना 24,579 मतं तर देवर्षी यांना 7,559 मतं मिळाली. तब्बल 17,020 मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवत वसंतदादांनी विधानसभेत पहिल्यांदाच दिमागदार प्रवेश केला. जिल्ह्यातील 7 जागांवर काँग्रेसनं आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तर जतमध्ये विजयसिंहराव डफळे यांनी अपक्ष म्हणून विजय मिळवत आपलं स्वतंत्र अस्तित्व दाखवलं. मिरजेत श्रीमती कळंत्री यांनी स्वातंत्र्य सैनिक धोंडीराम माळी यांचा, कवटेमंकाळमध्ये जी.डी. पाटील यांनी बाबाराव शेंडगे यांचा, तासगाव पश्चिमेमध्ये दत्ताजीराव सूर्यवंशी यांनी जी.डी. लाड यांचा, तर इस्लामपूरमध्ये एस.डी. पाटील यांनी नागनाथांना नायकवडी यांचा पराभव करत लोकप्रतिनिधित्वाची जबाबदारी स्वीकारली. स्वातंत्र्य लढ्यात आपल्या प्राणांची बाजी लावणारे अनेक स्वातंत्र्य सैनिक या निवडणुकीच्या रणांगणात उतरलेले होते. त्यांच्या त्यागाची गाथा अतुलनीय होती, परंतु जनतेनं नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा निर्णय घेतला. त्या काळातील अनेक दिग्गज स्वातंत्र्य सैनिकांना पराभव स्वीकारावा लागला, परंतु वसंतदादा पाटील यांनी आपल्या कार्यक्षमतेच्या आणि जनविश्वासाच्या जोरावर विजयश्री खेचून आणली. 1952ची ही निवडणूक केवळ लोकप्रतिनिधी निवडण्याची प्रक्रिया नव्हती, ती नव्या भारताच्या लोकशाही आत्म्याची पहिली अभिव्यक्ती होती. आणि या ऐतिहासिक पर्वात सांगलीच्या मातीतून उगवलेले वसंतदादा पाटील हे नाव पुढे महाराष्ट्राच्या राजकारणात अजरामर ठरलं. त्यांच्या या पहिल्या विजयानं सांगलीच्या राजकीय इतिहासात एक नवं पर्व सुरू झालं, लोकनेतृत्वाच्या तेजस्वी युगाची पहाट. राजकीय घडामोडींचं सर्वात वेगवान अपडेट फक्त इथेच राजकीय लाईव्हवर. आमच्या YouTube चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि रहा राजकारणाच्या रणभूमीवरील थेट नजरेत.